आणि आता राज्यभरातील पावसाची आणि वातावरणाची काय स्थिती आहे सांगते माझी सहकारी प्राजक्ता धर्माधिकारी। मॉन्सून अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण राजस्थान आणि हरियाणाच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। यानंतर राज्यातली परिस्थिती काय आहे ते देखील जाणून घेऊयात। उत्तर कोकणात अतिवृष्टी आहे। दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज IMDने वर्तवलेला आहे। यानंतर राज्यातल्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात। सगळ्यात आधी आहे कोकण आणि गोवा। कोकण गोव्यामध्ये प्रत्यक्ष 1364.1 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। पुढचा विभाग आहे मराठवाडा। मराठवाड्यामध्ये 227.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। आणि यानंतर जाऊयात मध्य महाराष्ट्राकडे। मध्य महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 315.9 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। सगळ्यात शेवटचा विभाग आहे विदर्भ। विदर्भामध्ये 256 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। या होत्या आत्तापर्यंतच्या मॉन्सून अपडेट।